नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर तुम्ही म्हणणार हे काय आहे? तर हे बोनलेस चिकन आहे आणि बोनलेस चिकनपासून मी आज बनवणार आहे चिकनचे मोमोज. तर ते चिकन मी मीठ आणि मिरेपूड टाकून छान पद्धतीनं शिजवायला ठेवलेलं होतं, पाणी न घालता. थोडंसं तेल, चिकन आणि मीठ आणि मिरेपूड घातलेली आणि ते सगळं घालून मी झाकून ठेवलेलं होतं. आणि मोमोजसाठी माझ्याकडं फक्त साहित्य आता होतं कोबीज, ढबू आणि बारीक चिरलेला कांदा. हे तिन्ही मी थोडंसं बटर, थोडंसं तेल टाकून त्यामध्ये पूर्ण चांगल्या पद्धतीनं ते भाजलेलं आहे. कारण ते पूर्ण भाजल्यानंतर त्याची एक हे तयार होणार क्रंचीनेस, त्यासाठी मी ते भाजून घेतलेलं आहे. थोडंसुद्धा त्यामध्ये पाणी नाही आहे. आणि वरून थोडंसं मिरी पावडर आणि थोडंसं मीठ आणि मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट बनवलेली होती. आणि ते आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट ह्या व्यतिरिक्त काहीही दुसरं मी त्यामध्ये टाकलेलं नाही आहे. ही पेस्टसुद्धा आपण जास्त प्रमाणात, म्हणजे मी मिरच्यासुद्धा जास्त घेतलेल्या नव्हत्या, 2-3च मिरच्या घेतलेल्या होत्या. आणि थोडंसं लसूण आणि आलं दोन्हीची पेस्ट आहे, 1.5 चमचा मी त्यामध्ये टाकलेली आहे. आणि मोमोज बनवण्यासाठी हे सगळं साहित्य पूर्ण भाजून घेतल्यानंतर, म्हणजे पूर्ण ते वाफरल्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आहे. आणि जे चिकन उकडलेलं होतं आपण ते बारीक करायचं आहे. आणि हे सकाळी मी मुलगीला डब्यासाठी कारल्याची भाजी बनवलेली होती. खूप बारीक छोटे छोटे कारले चिरून मी भाजी बनवलेली होती आज तिला डब्याला. आणि ती गेल्यानंतर मग मी मोमोज करण्यासाठी घेतलेले, कारण ती संध्याकाळी आल्यानंतर खाईल म्हणून. आणि आता मी हे बनवत आहे मुलग्यासाठीचं नाश्त्यासाठी चिकन, कारण तो तर जिम करून येतो, घरीच असतं जिम करतो आहे तो, पण आल्यानंतर त्याला चिकन द्यायचं असते. पण आपण दररोज काय तर वेगळं करून दिलं तर त्यांना पण चांगलं वाटतं खाण्यासाठी. आणि म्हणजे टेस्टी जर केलं, कारण पूर्ण उकडलेलंच फक्त खाऊन पण कंटाळा येत असतो. मग कधीतरी आपण असं फ्राय वगैरे केलं किंवा अशी रेसिपी केली तरी पण, कारण थोडंसं बटर, थोडंसं तेल आणि कांदा टाकलेला आहे यामध्ये एकदम बारीक चिरून. आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजल्यानंतर मग अशी जी मी मोमोजसाठी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली होती ती थोडी टाकलेली आहे त्यामध्ये. आणि थोडंसं टॉमॅटोची मी प्युरी केलेली होती, कारण टॉमॅटो बारीक चिरूनसुद्धा टाकू शकत होतो, पण काय होतं, जराशी प्युरी केली की त्याची ग्रेव्ही चांगली तयार होते. कारण आपण काय ह्यामध्ये दुसरा कसलाही मसाला टाकणार नाही आहे, फक्त आलं, लसूण आणि मिरची आणि कांदा, टोमॅटो. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं काजूची पेस्ट जर करणार असाल तर सकाळी तुम्ही लवकर एक 10-15 मिनटं किंवा 1 तास तरी अगोदर काजू भिजत घालायला पाहिजेत. आणि काजू भिजत घातल्यानंतर मग त्याची बारीक पेस्ट, म्हणजे मगज बी आणि काजू जर असतील तर त्याची पेस्ट तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे आता आज काजू नव्हते त्यामुळे मी ती पेस्ट टाकलेली नव्हती. आणि याला पण साधं सिंपल चिकन पाहिजे होतं, त्यामुळं मी कुठलीही बाकीची पेस्ट वगैरे काही न घालता आलं, लसूण, मिरची, कांदा आणि टॉमॅटोची प्युरी. आणि हे आता मी हे चांगलं भाजल्यानंतर, आलं, लसूण आणि मिरची, कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळद, थोडंसं मीठ आणि आपलं कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकून चांगलं भाजून घेतले परत. आणि हे भाजल्यानंतर मग टोमॅटोची प्युरी टाकली. आणि मग थोड्या वेळाने मी जे चिकन मी उकडून घेतलेलं होतं ते चिकन टाकलेलं आहे. कारण ह्यामध्ये आता मी गॅस बारीक करून थोड्या वेळाने शाई आपली दुधाची 1 चमचा आणि 1 चमचा दही टाकणार आहे. कारण ते ही जी रेसिपी आहे ह्यामध्ये काजू पण टाकायला पाहिजे होते, पण माझ्याकडे नव्हते म्हणून टाकले नाही. पण फक्त दही आणि शाई टाकूनसुद्धा खूपच चांगल्या पद्धतीने चांगली टेस्ट येते त्याची. चिकन ग्रेव्ही पद्धतीचंच होतं, म्हणजे भातसुद्धा आपण खाऊ शकतो त्याबरोबर आणि चपातीसुद्धा खाऊ शकतो. आणि खूप छान चिकन तयार झालेलं होतं. आणि मोमोजसाठी, म्हणजे आपण बाहेरचे मोमोज खाऊन पोट बिघडतं आहे किंवा काय ना काहीतरी पोटांना त्रास होतो आहेच. बाहेरच्या आता पावसाचं कुठलीही गोष्ट न खाता घरच्या घरी आपण सगळं बनवून, लहान मुलं असतील तर घरच्या घरीच आपण बनवून ठेवायला पाहिजेत आणि मोठ्यांनासुद्धा. कारण मोमोज असे आहेत की आता सगळे लहान मोठे सगळे लोक खातात, सगळ्यांनाच आवडत असतात ते. त्यामुळं आपण घरी बनवून जर ठेवले फ्रीजरला आणि जसे ज्यावेळी पाहिजे त्यावेळी काढून आपण फ्राय जरी केले तरी पण
आणि उकडले तरी पण ते खूप छान लागतात. फ्राय करण्यासाठी मी तो मसाला पण बनवून ठेवलेला आहे. म्हणजे थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसा मैदा, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला घालून ते पण पावडर बनवून ठेवलेली आहे. म्हणजे का, अचानक आपल्याला समजा फ्राय जर करायचे असतील तर त्यामध्ये फक्त असं घोळवायचं आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचं आणि डायरेक्ट ते फ्राय करायचे. आणि उकडायचे असतील तर काय आपण डायरेक्ट असेच उकडले तरी पण चालते. पण थोडंसं तेलाचा हात लावूनच, म्हणजे कारण फ्रीझरमधनं जर काढलेत तर त्याच्यावर थोडंसं तेलाने ब्रश करायचं आणि मगच ठेवायचं उकडायला. नाहीतर काय होते, त्याला एक जे वरती शायनिंग येतं ते येत नाही आणि मोमोज तुटण्याची पण शक्यता असते. त्यामुळं ठेवताना फ्रीझरमध्ये पण थोडंसं तेल लावून ठेवायचं आणि काढल्यानंतरसुद्धा उकडायला जर ठेवणार आहे तुम्ही त्यावेळीसुद्धा तेल लावायचं. आणि ते खूप छान, म्हणजे मैद्याचे केल्यानंतर त्याला एक शायनिंग येते आणि गव्हाच्या पिठाचे पण खूपच छान होतात. तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण करून बघा. नाचणीच्या पिठाचे पण मोमोज बनवता येतात. खूप चांगले होतात ते. कारण नाचणीचं पीठ तुम्ही उकडून घेतलं आणि छोट्या ज्या पारी केल्या आणि त्यामध्ये जर साहित्य सगळं हे भरलं, तुम्ही व्हेज मोमोज करा किंवा नॉनव्हेज करा, कोणतेही जरी केले तरी ते खूपच मस्त होतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि हे जे आत्ता मी जे सगळं साहित्य बनवलं आहे, म्हणजे कोबीज आणि कांदा, ढबू, ह्यामध्ये तुम्ही गाजर, कांद्याची पात वगैरे हे सगळं कुठलेही तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये घालू शकता. मी हे चिकन आता पूर्ण असं बारीक हातानेच करून घेत आहे, कारण मिक्सरला जर लावलं तर पूर्ण त्याच्या चिंध्या होणार. म्हणून शिजवून घेतलेलं चिकन आपण हे करणार आहे, हातानेच असं धागे काढून ते बाजूला ठेवणार आहे. कारण ते साहित्य सगळं गार झाल्याशिवाय, म्हणजे जे आपण भाज्या ज्या त्या फ्राय करायला ठेवल्यात त्या पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण त्यामध्ये चिकन टाकायचं नाही आहे. आणि हे सगळं सारण एकदम थंडच व्हायला पाहिजे, तरच ते मोमोज व्यवस्थित बनतात. नाहीतर गडबड करून ना ते खराब होण्याची पण, खराबच होतात ते, नाहीत राहत ते. म्हणजे गव्हाच्या पिठाचे मी बघितल्यात व्यवस्थित त्याचं स्ट्रक्चर असते, त्यामुळे ते व्यवस्थित राहतात. पण मैद्याचे एकदम लगेचच मऊ त्याला करून चालत, म्हणजे हेच करायचं नाही, त्याला खूप काळजीनं व्यवस्थित करायला लागतं. आता हे मी मिक्स केलं आहे सगळं सारण मध्ये, त्या व्यवस्थित मिक्स करून ते पण मी थंड करण्यासाठी थोडंसं मी वरून त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे, म्हणजे दाताखाली येईल, चांगलं लागेल म्हणून थोडासा ओवा आणि मिरी पावडर थोडीशी वरून वरती टाकून पुन्हा त्याने झाकून ठेवलेलं होतं. आता हे झाकून ठेवून मी मोमोजसाठी पीठ मळायला घेतलं आहे. अर्धा किलोच्या थोडंसं कमी मी हा मैदा घेतलेला होता आणि 4 चमचे तेल, बरोबर चमचे मोजून मी टाकलेले आहेत. आणि मीठ वगैरे काहीही घालायचं नाही आहे त्यामध्ये, फक्त थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. एकदम पातळ नाही करायचं. जर पातळ झालं पीठ तर पुन्हा जर असं पीठ घालून तुम्ही घट्ट बनवा, पण ते पीठ थोडंसं घट्टच असायला पाहिजे, म्हणजे त्याची पारी बनवता येतं व्यवस्थित. मला ते मोमोजना आकारच देता येत नाही, त्यामुळं मी असंच मोदक बनवतात ना तशा पद्धतीनंच करून मोदक म्हणजे मोदकाला असा वरती आकार येतो तसा न करता डायरेक्ट सगळं मी ते बंद केलं तोंड त्यांचं आणि असे छोटे मोमोज बनवलेले होते. आता ते सारण आणि पीठ पूर्ण सगळं 1 तासभर मी ते व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं बाजूला. आणि त्यानंतर मी अशी एक पारी लाटून घेतली मोठी आणि छोटीशी माझ्याकडं वाटी होती. ते एकसारखे सगळे आकारात होऊ देत म्हणून व्यवस्थित मी एकाच आकारामध्ये अशी काटाची वाटी घेऊन मी छोटे अशा पारी तयार केल्या. छोट्या पारी तयार करून झाल्यानंतर म्हणजे ह्याच्यात आता एकच लाटलं चपातीसारखं आणि मोठा, आणि हे छोटे केले की हे बरं पडतं, म्हणजे एकदम पासवतात. आणि ते छोटे एक गोळा करायला गेलं ना ते नाही, एक आकार वेगळा होणार. त्यापेक्षा म्हटलं असंच करूया. आणि ते छोटे ते छान पण दिसत होते केल्यानंतर. मग व्यवस्थित त्यामध्ये सारण टाकून मी ते भरून घेतलेलं. अर्धा किलो मधले फक्त 2च गोळे, तेवढा चिकनसाठी 2च गोळे वापरलेत. आणि
भरपूर झालेत ते 50-60 म्हणजे छोटे बनवलेले होते त्यामुळं खूप झाले ते. ते आता मी 2-3 दिवस तरी मुलांना देऊ शकते, म्हणजे त्यांना लागेल तसं गरम करून, गरम उकडून खायला देता येतील म्हणून मी ते भरपूर बनवून ठेवले. मुलगीला माझ्या मोमोज फार आवडतात आणि ती येताना तिथून रंकाळ्यावरती जायचं, ते मोमोज घ्यायचे, खायचे, हे सगळं उद्योग सुरू असतात. म्हणून म्हटलं आता आपण घरीच गप्प बनूया आणि पावसा पाण्याचं काहीतरी पोट वगैरे बिघडून, तब्येत बिघडवून घेण्यापेक्षा तेच केलेलं बरं. काहीतरी परत पुन्हा दुसरं काहीतरी तळून ठेवायचं किंवा पौष्टिक अजून काय बनवता येते का ते पण बनवून ठेवायचं. म्हणजे पावसाचं तुम्हाला भजी खायला पाहिजेत, वडा खायला पाहिजेत, हे सारखं काय ना काहीतरी खाण्याची इच्छा होत असते. त्यामुळं वजन पण वाढण्याची शक्यता असते आता पावसाच्या वेळेला. आणि आत्ता तुम्ही जितका व्यायाम कराल किंवा जितकं तुम्ही शरीराला त्रास देणार तितकं तुम्ही फिट राहणार. आणि खाताना पण जरासं आता आपण लक्षात ठेवायला पाहिजेत की पावसाळ्यात भूक सारखी लागत असते, त्यामुळं सारखं आपण आता खायची इच्छा होत असते. त्यामुळं पौष्टिक काहीतरी करून ठेवायचं घरी की ते आपण पटकन खाऊ शकणार. आणि हे मोमोज माझे तयार झालेले आहेत आणि छोटे छोटे केलेले तुम्हाला पुढं दिसतीलच त्या व्हिडिओमध्ये. आणि कालचा तुम्हाला मी परवा दिवशी जो व्हिडिओ टाकलेला होता, आपलं गुरुपौर्णिमा येणार आहे, ते गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही कोण कोण आता गुरुचरित्र वाचनासाठी वगैरे जाणार किंवा करणार आहे, किंवा तुम्ही बाहेर जाता का घरी करता, ह्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला होता. आणि कोणाला माहिती पाहिजे असेल तर त्याबद्दल विचारा. काय माहिती हवी असेल तर सांगते मी. आणि या छोट्या छोट्या पारीचे छोटे छोटे मोमोज करताना इतका कंटाळा येत होता, पण म्हटलं आता गप्पा आपणच केले हे सगळं खेळखंडोबा, तर सगळा पूर्ण करूया. आणि भरपूर झाले तरी 50-60 तरी मोमोज तयार झाले असतील त्याचे. मग मी लगेचच ते डब्यात भरून ठेवूया म्हटलं की ते आल्यानंतर संध्याकाळी देता येतील त्यांना, म्हणजे उकडून किंवा तिला कशा पद्धतीचे पाहिजे तसे बनवता येतील म्हणून. आणि काय 5-5:30 वाजलेत आणि मुलगा म्हटला मला खाण्यासाठी काय तर बनव. मी म्हटलं मी मोमोज बनवल्यात देते. आणि 4 ते 5 मोमोज दिले असतील त्याला छोटे छोटे. तो बघून हसायला लागला, हे काय गोट्या केल्यास काय तयार, कसले एवढे छोटे छोटे मोमोज म्हणून हसत होता बघून. आणि 15 ते 20 मोमोज त्यानं पटाक करून खाऊन टाकलेत सगळे 50. आणि त्यातले निम्मे खाल्ले, निम्मे डब्यामध्ये भरून ठेवलेले. आणि काय एकाच दिवसात सगळे मोमोज संपलेत. मी म्हटलं आपण थोडे थोडे करून 4 दिवस तरी द्यायचे, कुठलं एकाच दिवसात समाप्त. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.